द्वारी चढे कीर्तनाचा रंग घडे आनंदवारी घेतो धनी पूजा होती मुक्ता फळे रसोया मंगळी धार अखंडित ओघ चालियला नित्य पूजा होती मुक्ता फळी रसोविया मंगळी पूर्णाहुती जीव तुका ठेवणी ठेला भाव पूजा होती मुक्ता फळे रसोविया मंगळी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ग्रामदेवत मारुतीरायाच्या समोर महारुद्र अभिषेक सोहळा या महापूजेच्या निमित्ताने आयोजित कीर्तन व महाप्रसादाचा हा सोहळा यामध्ये विनीत श्री विनायकरावजी रामरावजी बारगिरे, श्री शिवदास विनायकरावजी बारगिरे, श्री रोहिदास विनायकरावजी बारगिरे, चिरंजीव शुभम शिवदास बारगिरे लिंबेवाडी सर्व या परिवाराच्या वतीने आयोजित हे महाअभिषेक सोहळा इच्छापूर्ती मारुतीरायाच्या समोर आयोजित आहे। या प्रसंगी उपस्थित हरिभक्तिपरायण भगवान महाराज इसातकर, हरिभक्तिपरायण रोहिदास महाराज बामणीकर, हरिभक्तिपरायण उद्धव महाराज प्रल्हाद महाराज घटांगरेकर, परमेश्वर देशमाने, उपस्थित सर्व लिंबेवाडीकर ग्रामस्थ भजनी मंडळी, पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भजनी मंडळी, उपस्थित सर्व श्रोते, माता भगिनी, गावातले नवयुवक, सर्व बालमित्र, विद्यार्थी, साधक सर्वांच्या समोर पूजेच्या प्रकरणातला सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला 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 मारुतीरायाचा अभिषेक आहे। मारुतीराय
गावाचं हे जे आराध्य दैवत असतात त्याच्या पाठीमागं काही गोष्टी दडलेल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूने मारुतीरायाला प्रसन्न होऊन वरदान दिलेलं आहे. भगवंतानं जे काही दिव्य गुण वाटप केले त्यापैकी पहिला गुण मारुतीरायाला वाटप केलेला आहे. यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवदार्य देवोनी कर्णाहती कीर्ती दिगंतरी मिरविली ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पावविले. यश नावाचा पहिला गुण मारुतीरायाला दिलेला आहे प्रभू रामचंद्राने. म्हणून गावोगाव मारुतीरायाची मंदिराची स्थापना आहे. स्नान करून मानवी जीवनामध्ये माणूस नित्यनेमानं जर मारुतीरायाच्या दर्शनाला आला तर त्याच्या जीवनामध्ये यश कीर्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाल 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 गावोगाव मारुतीरायाचे मंदिर का आहेत हे प्रभू रामचंद्राचं वरदान आहे. मारुतीराय चिरंजीव आहेत. मारुतीरायाचं मंदिर गावामध्ये स्थापन करण्यापाठीमागं हेतू काय? एक पहिला हेतू मानवी जीवन यशस्वी होते आणि दुसरा एक महाराजांनी फार मोठा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मारुतीरायाचं मंदिर म्हणजे सेवेचं मंदिर आहे. विठाला विठाला विठाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूला गावोगाव स्वतःचे मंदिर निर्माण करायला काही अडचण होती का? मारुतीरायाचे मंदिर निर्माण करायची गरज काय? त्याचं कारण मारुतीरायाचा देवानं आमच्या गौरव केलेला आहे. इथं मालकापेक्षा परमार्थामध्ये सेवकाचा गौरव आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून बाहेर देशातली जर लोक आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, भारतामध्ये आले आणि त्यांनी जर आम्हाला विचारलं की मारुतीरायाच्या मंदिराचं नेमकं रहस्य काय आहे, तर आम्ही त्यांना सांगून की आमच्या देवानं स्वतःपेक्षा सेवकाचा गौरव केलेला आहे. करिता हनुमंताचे स्मरण, करिता हनुमंताचे स्मरण, विघ्नते होय निर्विघ्न, विघ्नते होय निर्विघ्न, स्मरणे सुलभे ब्रह्मज्ञान, स्मरणे सुलभे ब्रह्मज्ञान, कथा पावन हनुमंते. हो, कथा पावन हनुमंते. देवने जन्माला मरक. असे मारुतीरायाचं मंदिर का? तर मारुतीराय हे ग्रामदैवत आहे. गावावर जर एखादं विघ्न आलं, संकट मोचन आहेत मारुतीराय. शरण जावे मारुतीसी, शाबास शाबास. शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारो. तुका म्हणे संकटासी, तुका म्हणे संकटासी, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीसी. तुका म्हणे संकटा, तुका म्हणे संकटा, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारो. हो, तुका म्हणे संकटाला शरण जावे मारुतीला. संकट मोचन आहेत मारुतीराय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये 14 वर्षाच्या काळामध्ये संकट आले. त्या संकट काळामध्ये मारुतीराय
हात जोडून प्रभू रामचंद्राच्या समोर उभे राहायचे. लक्ष्मणाला शक्ती लागली. भगवंतांच्या त्या दुःखामध्ये मारुतीराय हजर राहिले. रात्रभरामध्ये जाऊन महाराजांनी मारुतीरायानं काय आणला जाऊन द्रोणागिरी पर्वत. द्रोणागिरी जाणीला लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. वा द्रोणागिरी आणिला लक्ष्मण वाचविला. मारुतीरायानं जाऊन रातोरात द्रोणागिरी पर्वतांना संजीवनी आणली आणि ती लक्ष्मणासाठी अमृतदायक ठरली. अमृतदायक प्राण वाचला. संकट मोचन आहे. आता जाऊ द्या लक्ष्मणावर तर जाऊ द्या, प्रभू रामचंद्रावर सुद्धा संकट आलं एक दिवशी. प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला दोघाही भावंडाला अहिरावण महिरावणानं देवीजवळ काय ठरवलं होतं? बळी द्यायचं ठरवलं. आणि त्या पाताळामध्ये नेऊन त्या मंदिरामध्ये ज्या वेळेस त्या देवीच्या प्रभू रामचंद्राला नेलं, तिथं ती अहिरावण महिरावण हसू लागले. आहे का कोणी तुम्हाला तारणहार? शेवटची इच्छा काय तुमची? प्रभू रामचंद्र म्हणले आता अहिरावण महिरावणाला या वेळेला जर माझा इथं मारुती असता तर तुम्ही काय हसत होता तरी म्हणले. माझ्यावर वेळ आली पण या वेळेला अशा वेळेला जर इथं माझा मारुती असता तर तुम्ही काय ताल करत होता? जावनी पैताळा केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा. जावनी पैताळा केली देवीची जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा. पाताळात गेले मारुतीराय. त्या देवीला उचललं आणि ती देवी तशीच आणि त्या देवीचे भक्त तशीच शेंदरी हेंदरी. मारुतीराय तिथं संकट मोचन म्हणून प्रभू रामचंद्रासमोर हजर झाले. प्रभू रामचंद्राला खांद्यावर घेऊन मारुतीरायनं उड्डाण मारलं. म्हणजे मला सिद्ध असं करायचंय, देवावर जर संकट आलं तर त्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी कोण गेले? मारुतीराय धावून गेले. म्हणून संकट मोचन गावावर जर संकट आलं तर मारुतीराय उभे आहेत. विठाला विठाला विठाला. यशस्वी जीवन होतंय. दुसरं कारण संकट निवारण होतंय. आणि तिसरं कारण सेवा जीवनामध्ये ज्याच्याही अंगीकृत झाली ते माणसं सेवेनं साक्षात्कारापर्यंत जातात. विठाला विठाला विठाला. मारुतीराय जे साक्षात्कारापर्यंत पोहोचले, देवाच्या दर्शनापर्यंत जी मारुतीराय गेले, दुसरं काही केलं नाही मारुतीरायच्या जीवनामध्ये. फक्त त्यांनी सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. निकट सेवा प्रभू रामचंद्राची केल्यामुळे झाला पद्मनाभ दरुश. ओ पद्मनाभ दरुश. झाला पद्मनाभ दरुश. झाला पद्मनाभ दरुशने. कामिनीच्या त्यागे भजनाचा लाभ. झाला पद्मनाभ दरुश. झाला पद्मनाभ दरुश. झाला पद्मनाभ दरुश. झाला पद्मनाभ दरुशने. झाला पद्मनाभ दर्शने. म्हणजे देवाच्या साक्षात्कारापर्यंत जे मारुतीरायाचं जीवन गेलं तर फक्त मारुतीरायानं त्यांच्या जीवनामध्ये सेवाभाव अंगीकृत केला.
सेवेनं भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू मारुतीरायावर संतुष्ट झाले. स्वामी सीतापती संतोषाला शाबास. स्वामी सीतापती संतोषाला स्वामी सीतापती संतोषाला स्वामी सीतापती सेवक भाव दाने तो मारुती सेवक भाव मारुती स्वामी सीतापती संतोषाला स्वामी सीतापती संतोषाला ओ शव्य सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतुष्टला. देव मारुतीरायावर संतुष्ट झाले सेवेनं. म्हणून गावोगाव मारुतीरायाचं मंदिर का स्थापन असावं, का मारुतीरायाचा अभिषेक करावा, मारुतीरायाचं दर्शन का घ्यावं. पहिली फलश्रुती म्हणजे पहिला फायदा की मानवी जीवन यशस्वी वाटचाल होते. दुसरा फायदा माणसाच्या जीवनातले संकट टळतात. आणि तिसरा फायदा मानवी जीवनामध्ये सेवाभाव अंगीकृत होतो. मारुतीरायाच्या दर्शनाला यायचं म्हणजे मारुतीरायाकडे पाहायचं, त्यांनी जी सेवा केली ते सेवाव्रत स्वीकारायचं, यासाठी दर्शनाला यायचं. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून मारुतीरायाच्या अभिषेकाच्या निमित्ताने आपल्या बारगिरी परिवाराने आयोजित केलेला हा महापूजेचा सोहळा, या प्रसंगी पूजेच्या प्रकरणातलाच अभंग वारकरी संप्रदायाच्या पाठांतरातला त्यांनी दंडक घालून दिलेला अभंग आहे. सेवेकरता घेतलेला अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने देवाची पूजा कशी करावी, देवाचा अभिषेक कसा करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. विठाला विठाला. माणसाच्या जीवनामध्ये दोन कर्म आहेत. एक नित्य कर्म आहे आणि दुसरं नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्मामध्ये जे काही नियम येतात त्यामध्ये स्नान आहे, मुखमार्जन आहे, म्हणजे दात घासणं बरं का रोहिदास महाराज, आणि नंतर स्नान आहे, नंतर देवपूजा आहे, नंतर दान धर्म आहे. सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये वासुदेव येतात, गोसावी येतात, 12 बलुतेदार येतात. बळीराजाच्या जीवावर 12 बलुतेदाराचं सुद्धा जीवन अवलंबून आहे. आणि शेतकरी राजा आपल्या घासातला घास काढून या 12 बलुतेदाराला देतो. दानधर्म पण नित्यकर्मामध्ये मोडतंय. नित्यकर्मामध्ये बाकीचे कर्म जे काही आहेत ते मी आता सांगत बसणार नाही. फक्त मला एकच बाजू मांडायची. कोणती? देवपूजा. विठाला 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 विठा. स्नान झालं, अंगावर तांब्या पाण्याचा घेतल्या घेतल्या हरिपट सुरू झाला पाहिजे. ती वारकरी संप्रदायाची संधी आहे. स्नानाला अंगावर तांब्या टाकला की काय सुरू झालं पाहिजे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी गंध लावेपर्यंत आणि ज्ञानेश्वरी वाचायच्या वेळेपर्यंत हरिपाठ होऊन जाते 10-15 मिनिटांमध्ये. तोपर्यंत पूजा होती. म्हणजे पूजा होत असताना केवळ हातानं देवाला स्नान घालून देवाला गंध लावणं एवढा लहान पूजेचा अर्थ नाही. पूजा या शब्दाचा अर्थ काय? इथं वाचन मंत्र उच्चार झाला पाहिजे. विठाला विठाला विठाला. देवपूजा हे काम समजून करायचं नाही. पहिली गोष्ट ऐका, देवपूजा ही उपासना समजून करायचा विषय आहे. का आहे ती? उपासना आहे. देवपूजा ही एक काम नाही. ज्या घरामध्ये जावा जावा राहतात ना सोबत मिळून मिसळून, त्या काम वाटून घेतात. त्याच्यामध्ये एक जण म्हणते माय मी देवपूजा करते. देवपूजा काम नाही. 8 दिवस तू देवपूजा कर आणि ती म्हणती मी 8 दिवस करते. हे दोघी नाही करायचा विषय हे काय? देवपूजा हे काम नाही. देवपूजा ही उपासना आहे. काम वाटून तुम्ही दुसरी घेत जा का देवपूजा वाटून घेता? देवपूजा ही एक संध्या आहे, उपासना आहे.
देवपूजेच्या बाबतीमध्ये कंटाळवानं करत जाऊ नये माणसानं. कंटाळा करायचा नाही. काही काही गावाला देवपूजा करायचा इतका कंटाळा. देव पूजेचा कंटाळा, देव पूजेचा कंटाळा, देव पूजेचा हाती सोटाचा चाळा, देवपूजेचा कंटाळा आणि हाती सोकट्याचा चाळा. काही काही माणसं टाइमपास म्हणून दिवसभर खेळ खेळतात. आता कोणते खेळ खेळतात ते मी इथं सांगत नाही. आता एक नवीन खेळ आला ह्या नवयुवकांनी लय गाजवलंय त्याला, लुडो. ते लुडो सुद्धा त्यालाच म्हणतात सोकट्याचा चाळा. विठाला विठाला विठाला, या हातानं दिवस दिवस काही काही माणसं पत्ते खेळतात पण पूजा करत नाही. फार कंटाळा येते पूजेचा. काही काही माणसं सकाळी सकाळी नाल्या उपशितात, मोऱ्या उपशितात दारासमोरच्या, पण हातानं देवाचं पूजन करत नाही. इतका कंटाळा. देवपूजा हे नित्यकर्मामधलं काम आहे, दररोज घडलीच पाहिजे. विठाला विठाला आता तुम्ही करत नाहीत पुरुष मंडळी म्हणून नाईलाजानं महिला मंडळीकडे गेली देवपूजा. कोण करत नाही म्हणून? तुम्हाला कंटाळा आहे म्हणून यांना वाटते देवाला तसं कसं ठेवा म्हणून ह्या पाणी घालतात, पूजा करतात. पण पूजा करणं काम त्यांचं नाहीच आहे. मुळामध्ये त्यांच्या मागे अगोदरच भरपूर कामं असतात. सकाळी सकाळी त्यांना श्वासोश्वास घ्यायला वेळ नाही, एवढे काम आहेत. किती जिम्मेदार असतात. सडा, स्मार्जन, रांगोळी, स्वयंपाक, चहा पाणी, एवढे काम असतात. धुणं भांडे. आणि तेवढ्यातून तुम्ही अजून एक काम लावताय. कोणचं काम? देवपूजेचं. तुम्हाला काय काम आहे पुरुष मंडळीला? एक 10-15 मिनिटं देवपूजा केली तर काय बिघडते का आपलं? हो, ते आमचे बाळू महाराज गावाकडचे लय म्हणते. स्नान करून आल्या आल्या बाथरूम मधून बाहेर आल्या आल्या माणूस मध्ये वाढ वाढ वाढ. दुष्काळ पडलं की काय? आता मला नाही म्हणता येत ते. विठाला विठाला विठाला. देवपूजा हे नित्यकर्मातलं काम आहे. देवपूजा घडली पाहिजे, केली पाहिजे. देवपूजेच्या बाबतीमध्ये कंटाळा करायचा नाही. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला फार मार्गदर्शन केलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये जर खरं काही हित काही साध्य करायचं असेल, कृतकल्याण करून घ्यायचं असेल, एकांतामध्ये गेलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, एकांतात जाऊन चिंतन केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि तीर्थयात्रा करत असताना देवाची पूजा केली पाहिजे. विठाला विठाला ऐका प्रमाण. एकांतवासी काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा एकांतवासी गंगा. तुळशीच्या युक्त आहार
काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार. आपलं मानवी जीवन असं आहे, एक क्षण न क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. क्षण 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 कशात गेला पाहिजे? काळ सारावा चिंतने. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळा सकळ मंगळ मंगळाचे. बोला बोला. चिंतन काळ मंगळ मंगळाचे हो. चिंतन जरा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. वेळ खर्च करायचा ना, विनाकारण वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. देवाचं नामस्मरण करत वेळ खर्च केला पाहिजे. क्षण जाऊन दिवाया क्षण जाऊन दिवाया क्षण जाऊन दिवाया चिंतू विठोबाच्या पाया. मानवी जीवन मिळालंय, भगवत चिंतनामध्ये वेळ खर्च झाला पाहिजे. भगवंताची पूजा केली पाहिजे, गंगेच्या स्नानाला गेलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. काही पर्व काळ असतात ते पर्व काळ गाठले पाहिजे. आणि म्हणून देवपूजा हे नित्यकर्मामध्ये मोडणारं काम आहे. यामध्ये त्या पूजेच्या पूजेच्या संदर्भामध्ये नेमकं पूजा कशा करावी, काय करावी, याच्याबद्दल बऱ्याचशा काही आख्यायिका आहे. देवाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी अशी पूजा केली की ती पूजा देवाला मान्य झाली म्हणून भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहेत. आता कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, राजा रावणाच्या बाबतीमध्ये लोक काय बोलतात काही नाही हे ज्यांचे त्यांचे वैयक्तिक विषय आहेत. पण राजा रावणासारखी पूजा कोणाला जमली का? केकसी ही राजा रावणाची आई आहे. दररोज किती कमळाची फुलं महादेवाला व्हायची? 1000. किती फुलं? 1000 कमळाची फुलं वाहत असताना देवाला एक फुल कमी पडलं. त्या केकसीनं सांगितलं, रावणा, एक फूल कमी पडणं म्हणजे हे पूजेमध्ये काही विघ्न ओढवल. मग रावण म्हणतो की फूल कमी पडलं तर ठीक आहे, पण ते आता फूल काही तितक्या वेळात मी आणू शकत नाही, पण माझं शिरकमळ मी वाहू शकतो ना. म्हणून राजा रावणानं एक फूल पूजेत कमी पडलं म्हणून काय वाहिलं? एक शिर वाहिलं. शिर काय वाहिलं? त्याला म्हणतात शिरकमळ महाराज. म्हणून किती आले तर
एक वाहिल्यावर दशानन शब्द म्हणजे काय? दशानन म्हणजे किती तोंड आले? 10 तोंड आले. आता आपण पूजा करतो बरोबर आहे, पण पूजा करत असताना आपण एवढा अट्टहास करतो का? कधी 1000 फुलं वाहिलेत का आपण? आता काही काही श्रावण महिन्यामध्ये बेल वाहतात, मोजून बेल वाहतात, त्याच्यामध्ये कमी पडलं तर शिरकमळ वाहतात. हो म्हणा, घ्या भागून. विठाला विठाला पूजा करत असताना पूजा कशी करावी? मला एकच सांगायचं गड्या, ज्ञानोबरायचं सुद्धा म्हणणं आहे, पूजा घवघव असली पाहिजे माणसाची. देवपूजा कशी असली पाहिजे? गुत्त उरकायचं नाही. पेरो निशेता जाई जे पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घेईजे. अतिथीचा शेतकरी राजा म्हणले की त्यानं शेताकडे कधी चक्कर करावं? पेरून पेरल्यानंतर जे धान येते आणि असं ज्यावेळी ते धान असं हिरवगार जमीन झाल्यानंतर त्या राजाला, बळीराजाला प्रसन्नता वाटते, वाह समाधान वाटते. लोकांची धानं असे आले हिरवीगार, प्रसन्नता लोकांची शेतानं. हे कधी शेताकडेच गेला नाही, त्याला काय करमणार आहे त्या शेतामध्ये? मग अगोदर शेत पेरून पाहावं आणि पूजा कशी पाहावं, तशी प्रसन्नतेनं पूजा करावी. त्याला काही सामुग्री जी लागणारी ती असावी. विठाला विठाला देवपूजेला लागणारी जी सामुग्री आहे, अभिषेकाला लागणारी जी सामुग्री आहे ना, ती कशी आहे बघा ना आपल्या खेडोपाडी. किराणा दुकानदार आहेत का बसलेले कोणी? त्यांना विचारा ना, अभिषेकाचा एक स्वतंत्र डब्बाच असतो. अभिषेकाच्या खारका, अभिषेकाचे हळकुंड, अभिषेकाचं खोबरं, अभिषेकाच्या बदाम, अजून काय असतं, अभिषेकाची सुपारी, वेगळा डब्बाच वेगळा. एक तरी वस्तू त्याच्यातली चांगली आहे का पाहन. अभिषेकाला लागणार नारळ, ते म्हणते अभिषेकाला द्यायचे. अहो नारळ महाग आहे हो. अरे अभिषेकापुरतं दे ना. म्हणजे अभिषेकापुरतं म्हणजे ते फोडणं, आणि फोडल्याबरोबर काय उडलं? ते नास्क निघालं. नास्क निघाल्याबरोबर बाबा पावलं म्हणजे नास्क खाऊ घालतो का मारुतीला? आपण साहित्य कसं आणतोय पहा. काही त्याच्यात साहित्यामध्ये काही अंतकरणपूर्वक काहीच नसते. अभिषेकाला आणलेलं जर दही एखाद्या भजनी मंडळातल्या गायकाला खाऊ घातलं ना, त्याला 8 दिवस ऍडमिट करावं लागतं. इतकं कुमट दही. साहित्य कसं आणताय तुम्ही? साहित्यावर पूजा अवलंबून नाही, हे तितकंच खरं आहे, पण साहित्य चांगलं असत जाऊ. विठाला विठाला हो, साहित्य चांगलं असत जाऊ पूजेचं. विकू कमी करा माझा आणि आवाज वाढवा. हरी एक पॉइंट कमी करा अजून. आणि आता थोडा आवाज वाढवा. हरी हा शाबास. विठाला विठाला ज्ञानोबरायचं म्हणणं आहे ना, पूजोनी देव पाहिजे. घवघव देवाची पूजा करावी. देवाला स्नान घालावं, उठणं लावावं, देवाला तसे वस्त्र अंगावर असावं, देवाला अलंकार असावं, देवाला गंध असावा पद्धतशीर, आणि मग पुष्प वाहावं, नंतर देवाला नैवेद्य दाखवावा, आणि मग अगरबत्ती लावून, उदबत्ती लावून, धूप लावून, डोळे झाकून देवाचं ध्यान करावं. प्रसन्नता त्या घरामध्ये नांदते. अजून पुढे जाऊन बोलू का? घर राहत नाही, मंदिराची योग्यता येते घराला. विठाला विठाला आपल्या घरोघरची देवपूजा किती वाजता होती पहा ना तुम्ही. किती वाजता होती देवपूजा? 12:30. कोणती वेळ आहे ती 12:30 देवपूजा करायची? हे देवपूजा कधी करतात माहिती आहे का? हे पहिला मंडळ अगोदर चहा पाणी करतात,
मग स्नान करून स्वयंपाकाची तयारी करतात आणि स्वयंपाक करून झालेली ती भांडी घासतात. भांडी घासल्यावर धुणं धुतात आणि धुणं धुवून आल्यानंतर कपडे वाळत घातले आणि कपडे वाळत घातल्यानंतर देवपूजा करायची. तेवढ्या त्यांना भूक लागलेली असती. सकाळी 4 वाजल्यापासून कामं केलेली असतात आणि ते स्वयंपाक झालेला ह्यांचा वाट पाहत होतो स्वयंपाक. तेवढ्यात एक जणी ताट वाढून घेतलं आणि मग म्हणली माय काय राहिली देवपूजा. आता ते ताट त्या मसाला वड्या वाढलेल्या भाकरी कांदा हे सगळं वाढलेलं एकदा ताटाकडे बघायली एकदा पूजा करायली. ते देव म्हणजे तांदूळ धुवून नाही का पाण्यातून उपसून काढते माणूस पोहे तसं पाण्यात एकदाच उपसून काढणं मांडणं गंध लावणं. कोण्या देवाच्या नाकात गंध चालला या कोणाच्या देवा कानात चाललाय कोणाच्या तोंडात चाललाय. मला घेणं देणं नाही म्हणली बाप माझं ताट वाट बघायली. अगं तुला कोण सांगितलं हे असं गुत्त उरकायचं. विठाला 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 नाही म्हणली माझ्या देव तसे कसे ठेवावं चांगलं वाटत नाही. देवाला तू स्नान घातलं म्हणजे देव स्नान झालं नाही घातलं तर पारसा राहते का देव. याला काय अर्थ नाही. पूजा ते करावी मनेची उत्तम करावी मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे. लोकांना चांगलं म्हणावं म्हणून काय करायची पूजा. कशी पूजा असावी मनातून. पूजा हे उपासना आहे. विठाला 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 उपासना म्हणून करायची आपल्याला ही पूजा. एका गावामध्ये आमचे इंगळे महाराज गुजरले हो वारले. इंगळे महाराजांनी सांगितलं होतं आमच्या गावामध्ये एक माणूस म्हणले पूजेला कंटाळलं. कशाला देवपूजेला. अशी पूजा करण्यापेक्षा काय दिलेलं बरं म्हणला जीव दिलेला बरं म्हणलं. गावात कशाला मरायचं म्हणून बाहेर गावात गेलं मरायला आणि जीव देऊ लागलं. त्या शेतकऱ्यानं पाहिलं म्हणलं माणूस मरते बापा गेलं आणि त्याची फाशी सोडविली. मरू नकोय दादा म्हणला माझ्या शेतात मला जेलमध्ये घालची. मराय काय झालं म्हणला नाना म्हणला मग जीवच वैतागलाय. कशाला देवपूजेला माझं वैतागून गेलाय म्हणलं जीव मला जीवच द्यावा वाटायलाय. ते जे शेतकरी होता ते म्हणला हे बा तू गावाकडे जाऊ नको काय नाही माझ्या घरी बसून खाय काही करू नको फक्त तू माझ्या घरी देवपूजा कर म्हणला. अरे म्हणलं त्यानंच मी जीव द्यायला निघालोय. विठाला 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 अशी पूजेच्या कंटाळवाणी भूमिका आपली नसू नये. देवपूजा ही मनातून कसावी मनातून असावी. मनातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवा अंतकरणातून भगवंता तुझी पूजा करायची इच्छा आहे पण पूजा करण्याकरता जी लागणारी सामुग्री न काय अर्पण करावं म्हणले तुला. समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी टाळ 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 समर्पिली वाणी ओ समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली
फळे पूजा होती मुक्ता फळे पांडुरंग पूजा मुक्ता फळे पूजा मुक्ता हो महाराज भगवंताची पूजा करण्याकरता निघाले. आज तू खूप बरा आहे. काय अर्पण करावं म्हणले देवाला. वाणी अर्पण केली महाराजांनी. कारण महाराज म्हणले मला संशय आहे पूजा कशानं करू मी. कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा करी केशवराजा. कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा करू केशवराजा. हाची संदेह माझा फेडी आता. कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा करू केशवराजा. कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा कासयाने पूजा करू केशी राजा. हाची संदेह माझा सोडवी आता. हे पांडुरंगा तुमची पूजा कशानं करू मला संशयच आहे म्हणले. जी काही सृष्टीमध्ये उपलब्ध गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला व्हायच्या म्हणून जरी आम्ही ठरवलं तर त्या आमच्या नाहीत ना. कोणाच्या आहेत. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. देवाला काय वाहावं काय द्यावं. धातू नारायण आहे देव. एक जण म्हणला नाही बुवा आता पैशाचं जाऊ द्या देवाला काही पैशात मोजता येत नाही. देवाचं निर्मिती देवाचीच आहे. लक्ष्मी देवाचीच. देवानंच पैसे निर्माण केले. देवाच्या काय देवाला द्यावं. मग काय वाहता देवाला. मी रोज पाणी घालीत असतो म्हणले मारुतीऱ्याला. पाणी कोणाचं आहे. पाणी कोणाचं आहे. पाणी जरी देवाला घालायचं म्हणजे उदकी स्वरूप तुझे. पाणी हे देवाचं स्वरूपच आहे. मग देवाला पाणी जरी घालणं म्हणजे पाणी पाणी देवाला घालणं म्हणजे देवाचंच. देवाला त्यात आपलं काय. विठाला विठाला विठाला. पुष्पाचा परिमळ. फुलं वाहू म्हणले आपण देवाला. पण फुलं कोणते वाहावं. सुगंधी फुलं असावेत. कोणते. उग बेशरमाचे फुलं वाहत जाऊ नये मारुतीला. पुष्पाचा परिमळ आपण देवाला यावा म्हणून आपण फुलं वाहतो. फुलं कोणाचं आहे. परिमळ कोण आहे मधला. फुलातला परिमळ देवाचं आहे. मग फुलं वाहणं म्हणजे देवाचंच देवाला देणं. विठाला विठाला. बरं जे काही अर्पण केलं आपण ते अर्पण करत असताना हे सर्व देवाचंच आहे समजून तुकोबाराय म्हणले आता मी ठरवलं गडे देवा कशानं तुमची पूजा करावं. संशय म्हणली. हाची संदेह माझा सोडवी आता. देवा मला याच्यातून मार्ग मोकळा करा. मी काय अर्पण करू. आणि म्हणून देवाने ठरवून टाकलं तुकोबारायांनी. देवा आता मी माझ्या जीवनामध्ये दोन गोष्टी तुम्हाला अर्पण करणार आहे. एक वाणी आणि दुसरा जीव. विठाला विठाला विठाला. देवा पूजा करत असताना जे देवाला अर्पण केलंय ते देवापर्यंत पोहोचत असते. जुन्या काळामध्ये लोक देव पूजा केल्याशिवाय देवाला अर्पण केल्याशिवाय घास खात नव्हते. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये ज्वाऱ्या आल्या की ज्वारीचे कणस कसे होते असे झुकायचे. ते कशाचं प्रतीक आहे. झुकणं. ज्या जमिनीनं जन्म दिलाय त्या जमिनी पुढं ते ज्वारीचं कणीस काय होते
नतमस्तक होतंय, नतमस्तक. हाबरेटीचे वाकतच नाहीत, असे सरळच कणस असतात. कसे असतात? मग ती जुनी ज्वारीची कणसं आल्या आल्या लोक पहिलं कणीस कुठं आणतात? देवाला अर्पण करतात. जुन्या काळामध्ये जर केळी आली तर पहिला घड, पहिलं कमळ, घड नाही काय कमळच म्हणावं का त्याला? कमळच म्हणतात. देवाला अर्पण करतात. पांडुरंगा बरकती येऊ दे. जास्त काय सांगावं. देवपूजा समजूनच बळीराजा काम करतो. जुन्या काळात लोकांना विचारा, आऊत जरी लावलं, आऊत लावताना त्या खोडाच्या पाया पडत असताना त्या माणूस त्याच्यावर पाय टाकत असताना जे पहिलं तास आहे त्या आवताचं काय म्हणतो माणूस? हा, गणा गणा गणपती काम लागू दे सुती, हर 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 महादेव म्हणणं आणि महाराज देवानं वाटचाल सुरू करणं. म्हणजे देवाला अर्पण केल्याशिवाय, देवाचं नामस्मरण केल्याशिवाय प्रापंचिक लोक घास खात नव्हते. घास. विठाला 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 हो. म्हणजे देवदेवाला प्राधान्य पहिलं पूजेला. तुम्हाला विचारतो मी, तुमच्या गावामध्ये घरामध्ये जर शुभ, इथंच बसा ना, इथंच शुभ कार्य जर असेल तर अगोदर आपण काय करतो? विवाह सोहळा जर असेल, इथंच विवाह सोहळा जर असेल, अगोदर भिंतीवर काय काढतो आपण? देवक काढतो. म्हणजे गणपतीचं पूजन केल्याशिवाय आपण शुभ कार्याला सुरुवात करत का? देवक काढतो आपण, गणपतीला प्रार्थना करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवाची पूजा करून आपण शुभ कार्य आरंभ करतो आणि भगवंताला म्हणतो, भगवंता निर्विघ्नपणे आमचे हे कार्य सिद्धीला जाऊ दे. देवपूजा केल्याशिवाय संसारिक लोक पाऊल सुद्धा टाकत नाहीत. विठाला विठाला विठाला. हो, घर बांधलं की घर बांधल्याबरोबर अगोदर आपण काय करतो? वास्तुशांती करतो. म्हणजे देवाचं पूजन करतो. काय करतो? देवाचं पूजन करतो. नंतर पत्रिका छापतो. गृहप्रवेश. कोणत्या पत्रिका येतात? गृहप्रवेश. म्हणजे संसारामध्ये कोणतंही कार्य करत असताना आपण देवाचं पूजन केल्याशिवाय पाऊल टाकत नाहीत. विठाला विठाला विठाला. पण आता या काळाला तुकोबाऱ्याने जी आपल्याला पूजा करायला सांगितली की नाही, महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही देवपूजा करता का हो? महाराज म्हणले हो. काय अर्पण करता देवाला? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, मी माझी देवाला वाणी अर्पण केली. वाणी. वाणी म्हणजे काय? वाचा. काय अर्पण केलेली आहे? ही वाचा आता मी देवाला दिली. आता मला तुम्हाला विचारायचंय, जी ही गोष्ट देवाला अर्पण तुम्ही केल्यावर तुमचा तिच्यावर अधिकार राहत? बोलण्याचे आता काम नाही, बोलण्याचे आता काम नाही, बोलण्याचे आता काम नाही, बोलण्याचे आता काम नाही. काम देवाच्या वाहिली आनंदा, बोलण्याचे आता काम नाही, बोलण्याचे बोलण्याची आता काम नाही, बोलण्याची आता. हो, तुका म्हणे आता वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. देवाला तुकोबाराय म्हणली, मी वाणी अर्पण केली म्हणजे वाचा अर्पण केली. अर्पण केलेल्या गोष्टीवर आपला अधिकार राहत नाही. खेड्यापाड्याने कसं होते बघा, एखादं जर गाईचं वासरू गोरं जर लईच तब्येत खराब झालेली असेल, वाचत नाही असं वाटलं की माणसं काय म्हणतात? काय करा? सोडा देवाला. त्याला आपल्या इकडे काय म्हणतात? कठाळ्या. ते कठाळ्या सोडलेले वासरू ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी त्याचे फोटो बघा ना कसे असतात. त्याला उठून उभा राहता, त्याला काय करता येत नाही, उठून उभा राहता येत नाही. ढकलीत ढकलीत नेते त्याला महादेवाकडे.
पण योगायोगानं देवाला अर्पण केलं की नाही लोक त्याला देव समजतात. कोणाच्याही शेतात गेलं की नंबर 1 जी हिरवगार चारा आहे ते खाते, काही खाते, मक्का खाते, काही खाते, त्याला कोणी काही म्हणे. ढवळा नंदी आहे म्हणले, कोणाचा आहे? महादेवाचा. कोणी काही म्हणत नाही. ते त्याची सोय अशी होती 1-1.5 वर्षामध्ये का नाही डुरडुरच करते. कुठले खाते, हा, कुठले खाते, कुठले पेते. कटाळ. आणि ते कटाळ्या 1-1.5 वर्षानंतर कोणासंगही टक्कर धरते, कोणासोबतही टक्कर धरते. आणि मग ते चांगला गाडीला लावायला सारखा बैल झाला की जे ज्यानं सोडले का ते म्हणते हे आपलं गोर आहे. वा, कोणाला अर्पण केलेलं आहे? देवाला. पण ज्या दिवशी लावायसारखा बैल झाला याला वाटतं हे आपलं आहे. गावाला म्हणते हे गोरं कोणाचं? लोक म्हणजे तुझंच आहे, लाव लाव ना. नाही म्हणला, पण विचारलेलं बरं, खरं सांगा कोणाचं? तुझंच आहे रे बाबा, पण आता ती कोणाला सोडलेलं आहेस? खरं सांगू का, आपण सोडलेल्या कठाळ्या आपण आवताला लावणं मला तरी पटत नाही. विठाला विठाला विठाला. जर तुम्हाला लावायचंच असेल तुमचं म्हणून तर माझं वैयक्तिक मत आहे, गावाला बसवा आणि गावाचा विचार घ्या आणि गावाला म्हणावं याची जी मार्केट भाव, जी याची किंमत आहे ती किंमत मी महादेवाला लावायला तयार आहे, हे गोरं मला द्या. गावानं जे काही 10-5 रुपये तुमच्याकडून ठरविले ते आधी महादेवाच्या जवळ ठेवा आणि मग ते तुम्ही गौड आवताला लावा, तर तुमचं आवत राहील. नाही तर आवतय, मोडतय, रान जातय आणि त्याच्या माग मालक आहे. असे मी 10-5 जण पाहिलेले आहेत म्हणून म्हणालो विठाला विठाला विठाला. असं नाही करायचं. अर्पण केलेल्या गोष्टीवर आपला अधिकार राहत. आता तुम्ही सगळे कन्यादान केलेले लोक आहेत, कन्यादान केले ना तुम्ही? कन्यादान करत असताना तुम्हाला हातामध्ये गाडग्यामध्ये खडीसाखर टाकून तुमच्या कानात वाजून तुम्हाला काय म्हणायला लावलं होतं? होय तात्या, आजवर होती आमची आणि आता झाली. तुमचा अधिकार राहते का तिच्यावर? एक जण म्हणला माझी लेक आहे, मी कधी जाऊन आणीन. जमत नाही, त्यांची परवानगी पाहिजे. त्यांना विचारावं लागते जाऊन दिवाळीला नेऊ का? ती न्या म्हणले तर न्यावं का? म्हणा ना. आपणची होणे दुहिता मम न म्हणे पिता. आपण पिता असून सुद्धा ही माझी म्हणता येत नाही. ही कोणाची आहे? आता झाली तुमची. मग सासू सासरे नवरा यांनी जर घेऊन जा म्हणलं तर घेऊन जावी, असं नेता येत. कारण आपण एकदा का वस्तू दान दिली की तिच्यावर आपला अधिकार राहत. तसं तुकोबाराय म्हणले मी देवाला आज पूजा करत असताना काय दान केलंय? समर्पिली वाणी. वाणी समर्पित केली म्हणजे मी वाचा समर्पित केली. या वाचेनं देवा व्यतिरिक्त आता काही मी बोलणार. अनिक वाचे नशेवी अनिक वाचे अनिक वाचे अनिक वाचे नाम विठोबाचे अनिक वाचे सेवी अनिक वाचे सेवी अनिक वाचे सेवी. आमच्या परशुराम महाराजाचा आवाजच निघना आज. हॅलो, थकलो आता. थकत नाहीत तुम्ही? हा बरोबर करा माझं माईक. अरे विठाला 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 पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचेन शेवी. देवाला जर वाचा अर्पण केली ना, या वाचेनं इतरत्र काही सेवन करायचं नाही. काय सेवन करायचं नाही?
या वाचन दुसरं सेवन करायचं. अनेक शब्दात काय दडले, अनेक शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. भजन करा सांगतो. विठाला 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 देवा व्यतिरिक्त या वाचन काही बडबड करायची, विनाकारण गप्पा मारायच्या. काही काही माणसं भजन करतात. भजन 2 तास होते. भजन किती तास होते? 2 तास. आणि वट्ट्यावर बसते 3 तास. भजन संपल्यावर वट्ट्यावर किती तास बसते? 3 तास. काय करतात ते? गप्पा हाणतात. त्या गप्पा कोणत्या असतात? आपापसातले दोष काढतात. तुझी चाल चुकली, तुझा मृदंग चुकला, तुझं माईक बरोबर नाही, तुझा हे बरोबर नाही, तुझा ताल चुकला, तुझा टाळ चुकला, तुझी ही चालच बरोबर आली नाही. ही अशी जी एकमेकाचे दोष काढतात का, ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणजे ते सगळं तुमचं भजन पाण्यात जाते. त्या कैसे दयाळ पाय हार, त्या कैसे दयाळ पाय हार, त्या कैसे दयाळ पाय हार, त्या कैसे आनंद वाचन मुरती पुराण, त्या कैसे दयाळ पाय हार, त्या कैसे पावे हरि आनंद या दोघा भावापैकी हे प्रमाण कोण म्हणाय पाहिजे होतं नियमानं? हे लोक म्हणालेत, मी म्हणे ना. तुम्ही समजून घ्या भाऊ. आता हे आमच्यात आमचं राहिलं, तुम्हाला सांगत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. उद्धवराव बोलतच नाहीत. आता हे बोलत येत म्हणजे हसायले. पूजा कामाला येते तुमची, भजन कामाला येते, पण भजन संपलं की मला वाटते भजनानं घरी जात जाऊ. तर ते भजन तुमचं पुण्य म्हणून जमा झालं. तिथं जर वट्यावर तुम्ही गप्पा मारत बसले तर ज्ञानोबाराय म्हणले अनंत वाचाळ बरळती बरळ, आणि त्या गायचा दयाळ पावे हरी. त्याला देव कसा प्राप्त होईल, कसा कृपा करील देव? बडबड जमत नाही. विठाला विठाला हरी विठाला देवाला वाणी अर्पण करायची म्हणजे या वाणीनं इतरत्र काही करायचं नाही. बोलण्याची नाही एका देवाविन काही, भले भले देवाविन काही, एका देवाविन काही. बोलण्याची नाही एका देवाविन काही, देवाविन काही, एका देवाविन काही. बोलण्याची नाही. आता देवाविन काही. वाच्या देवाला अर्पण करणं म्हणजे पूजेला सुरुवात आहे. देवपूजा करायची म्हणजे काय करायची? समर्पिली वाणी. वाणी देवाला समर्पण करायची. वाणी म्हणजे वाचा. का समर्पण करायची, का अर्पण करायची? त्याचं कारण आहे वाचेनं माणसाच्या दोष घडत असतात. विरोधी वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहाशी छळू, वर्मस्पर्शी आटू वे गोविंदानो, आशा शंका प्रतारणो, हे संन्याशिले अवगुणू जिये वाचा. वाचेचे दोष आहेत. ही बोलत बोलत तिडं बोलणं, बोलत बोलत वाकडं बोलणं, बोलत बोलत वर्मस्पर्शी बोलणं, बोलत बोलत तोडून बोलणं, बोलत बोलत घालून बोलणं, बोलत बोलत शिव्या देणं, हे सगळे वाचेचे काय आहेत? दोष आहेत. ज्याला पूजा करायची त्यानं पहिले हे दोष टाळायचे. विठाला 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 हरी विठाला. बोलण्यामधून पूजा झाली पाहिजे. बोलण्यामधून कशी पूजा झाली पाहिजे? समर्पिली वाणी. वाणी देवाला अर्पण करायची, याचं नाव पूजा. वाचन बडबड करायची नाही. जर एक शब्द चुकीचा गेला तर महाभारत घडते, आणि एक शब्द चुकीचा गेला तर रामायण घडते. विठाला 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 विठाला.
त्यातल्या त्यात बोलण्याच्या बाबतीमध्ये पुरुषापेक्षा स्त्रियाचा नंबर अग्रेसर आहे. बोलायचा छंद पुरुषापेक्षा का जास्त कोणाला? महिला मंडळीला. मी बी इकडं तोंड करूनच बोलतो का ह्याला बघू आपलं बोलाय. कारण तुमच्या एका चुकीनं महाभारत घडे हे ध्यानात घ्या. त्याच तोंडानं जर दुर्योधन पाण्यात पडल्या पडल्या जर द्रौपदी म्हणली असती, अहो भाऊजी तुमच्या लक्षात आलं नसेल, काय होत नाही, तुम्हाला माझ्याकडे नवीन कपडे आहेत मी देते, हे टावेल घ्या, अंग पुसा या, काय नाही हे नवीन बांधकाम झाल्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही, काही वाटलं नसतं दुर्योधनला. काय म्हणल्या त्या बाई साहेब? आता बघा की तुम्हीच ऐका. बाप आंधळा आणि पुढं पोर आंधळे. ती जे लागला शब्द जिव्हारी लागला कोणाच्या? दुर्योधनाच्या. म्हणून मग आता तुम्हाला विचारायचं मला, तुम्ही वेगळे राहता संसारामध्ये, लग्न झाल्यावर वेगळे राहता का लग्नाच्या अगोदर? झाल्यावर का? म्हणजे भावाचं जमत नाही का जावाचं जमत नाही? हे भाऊ बाहेर तिथं आमचं काहीच नाही हो, आम्ही दोन्ही एकच आहेत. पण या बाहेरच्या बाया आल्या हेच जमन म्हणून आता आम्हाला वेगळं राहावं लागायले. अशीच भाषा आहे का आमचं चुकायले? अशीच भाषा. का जमत नाही तुमचं? का जमत नाही? फक्त शब्दिक चकमक होती. शाब्दिक काय चकमक होती? शब्द तिडे जातात, तिडे. शब्दच जर नाही निघाले ना, काही काही माणसं म्हातारे झालेत पण वायले राहिले नाहीत अजून. काय झाले? म्हातारे झाले. आओ नाताईचे लग्न झाले त्यांच्या. कोणाचे? अजून ते दोघं भाऊ सोबतच उठतेत बसतेत जेवतेत. त्याचं कारण काय? शब्द तेडा गेला नाही म्हणून टिकलेत ते घर. विठाला 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 मला वाटते बाई माणसानं देव होत असलं तर करावं, काय हरकत नाही. पण फक्त बाई माणसानं जीभ घसरू देऊ नये, मला इतकंच कळते. काय घसरू देऊ नये? जीभ घसरली सीतेसारख्या महान पतिव्रतेला रावणाच्या घरात जाऊन बसावं लागलं 6 महिने. काय बसावं लागलं? रावणाच्या. मग रडून काय फायदा आहे तिथे? सांगवो त्रिजटे सखये आईसी मात. आणि मग बिभीषणाच्या बहिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून सीताई साहेब रडू लागल्या, माझी चूक झाली, मी कोणाची निंदा केली? साधूची छळीले. कोणाला? साधूला. लक्ष्मण साधू आहे म्हणली, पण माझ्या तोंडातून शब्द चुकीचा गेल्यामुळे मला इकडे यावं लागलं. शब्द चुकीचे न याचंच नाव महिला मंडळीनं देवपूजा ठेवीत जाऊ. विठाला विठाला. तुम्हाला पूजाच नाही दुसरी, फक्त तुमची जीभ सांभाळा. तुम्ही काय सांभाळा? एवढंच करा. समर्पिली वाणी देवाला समर्पित करून टाका. आमच्या गंगाखेडच्या जनाबाईनं देवाची पूजा केली म्हणजे वाणी कोणाला अर्पण केली? येयो कानाई मी दळीन एकली, दळण दळिता शिनले हात लावी वहिली. जनाबाईनं भजन केलं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, होव्या गावू कौतुके तू हे रे बा विठ्ठला. याचंच नाव देवपूजा आहे. तुम्ही संसारातले काम करा पण वाच्या कुठं अर्पण करा? समर्पिली वाणी देवाला अर्पण करा. वाचन बडबड करू नका. विठाला विठाला विठाला. बोलायचा कंटाळाच येत नाही. आता खेड्यापाड्यामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळतात ना महिला मंडळी, 15-20 किलोची घागर असते बरं. कशी? आणि 20 किलोची ती 20 किलोची घागर अशी घेऊन उभा राहतात. होय ग कसं झालं माय तू काय झालं? तिनं ते 20 मिनिटं सगळं सांगितल्यावर ती म्हणली मा हे तर मला आधीच माहित होतं. मी वज कशाला घेतलं 20 मिनिटं? त्याचं वज होत नाही. काय नाही काय बडबड 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 कुठं करत्याल? त्याचा काही नियम. आता एक गोष्ट एक जागा अशी आहे जी कीर्तनात सांगायसारखी नाही, तिथं सुद्धा बोलतात विठाला विठाला विठाला.
बडबड करायला जन्म मिळालाय काय तुम्हाला? पूजा करायची का तुम्हाला? एकच करा तुम्ही, समर्पिली वाणी, देवाला वाणी समर्पित करायची, म्हणजे या वाचन देवाचं नामस्मरण करायचं. आणि ती जशी वाणी ज्या ज्या लोकांनी समर्पित केली का नाही, देवानं स्वीकार त्याचं स्वीकार केला. पांडुरंग घेतो धनी तुकोबाराय म्हणले, मी आता तीच पूजा सुरू केली. कोणती पूजा? पूजा होती मुक्ता फळे, पूजा होती. कोणाला मॅनेज करतील इथून पुढे लोक काय सांगताय? आटपत घ्या घ्या आटपत लगेच गडबड 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 कशाला करतो तू पूजा? शांत मनानं पूजा केली पाहिजे. पूजामध्ये गडबड जमत नाही. गंगेचं पाणी कसं वाहत आहे? तिसऱ्या चरणात धार अखंडित, धार अखंडित, धार अखंडित, धार अखंडित, ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य. पूजा होती मुक्त फळे, पूजा होती मुक्त फळे. ओघ चालियला, ओघ चालियला, पूजा होती मुक्त फळे, पूजा होती मुक्त फळे. धार अखंडित, ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य. अखंडित, ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य. हो धार अखंडित, ओघ चालियला नित्य. देवाला पाणी घ्यायला गेलो ना आपण, अभिषेक सुरू झाला ना, अशी एकदा पाण्याची धार लागली की खंडू द्यायची नाही. अशी अखंड धार लावतो ना मारुतीरायाच्या अंगावर माणूस, तसं गंगा वाहती. कशी वाहती? अखंड वाहते. एक जण म्हणला, माणूस उन्हाळ्यामध्ये देव गंगा आटती ना महाराज, उन्हाळ्यात आटली गंगा तरी आपल्याला दिसते आटल्यासारखी, आतून तिचा ओघ काय असतो? वाळूतून पाणी त्या चालच असते. ओघ चालियला नित्य. तसं वाचेन देवाचं नामस्मरण जर अखंड जर तुम्ही केलं की नाही, अखंड खंडे अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन. ओ अखंड खंडे ना जीवन, रामकृष्ण नारायण. पाण्याची धार जशी आपण अभिषेकाला लावतो, तसं सातत्यानं देवाचं नामस्मरण मुखाला येणं, याचं नाव पूजा आहे. पूजा होती मुक्ता फळी, रस ओविया मंगळी. वाचा देवाला अर्पण केली. या वाचन सतत जर नामस्मरण सुरुवात झालं की नाही, ती देवाला पूजा प्राप्त होते. ही अशी पूजा करता 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 वाचा अर्पण करता 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 तुकोबाराय म्हणले, आता मी सरते शेवटी. पूर्णाहुती ज्या दिवशी पूजेची आरती असती, कशी आरती असती? पूजेची पूर्णाहुती असती, त्या दिवशी मी त्या देवाला पूर्णाहुतीच्या दिवशी काय अर्पण करतो? पूर्णाहुती जीव, पूर्णाहुती जीव, टाळ टाळ टाळ. पूर्णाहुती जीव, पूर्णाहुती जीव. हॅलो.
पूर्णाहुती जीव पूर्णाहुती जीव पूर्णाहुती जीव पूर्णाहुती होती जीव तुका ठेवणी ठेला भाव पूजेच्या सरते शेवटी मी देवाला काय अर्पण करील तुकोबाराय म्हणली माझा जीव अर्पण करील जीव इथं देवाला आपण पदार्थ अर्पण करत नाहीत ते पदार्थ अर्पण करत असताना सुद्धा आपण कंजूशी करतो चांगले अर्पण करत नाहीत चांगले पदार्थ नसते देवाला नाशके पदार्थ देवाला अर्पण करतो चांगलं म्हणलं की आपण खराब म्हणलं की देवाला अशी जी आपली भूमिका आहे ही भूमिका नसावी सगळ्यात देवाला अर्पण करण्यासारखं आपल्या जर आवडती कोणती गोष्टी असेल आपल्याला तितकं दुसरं काहीच आवडत नाही त्याचं नाव जीव त्याचं नाव काय आहे जीव जीवा एवढं दुसरं काही आवडत नाही नाही म्हणले महाराज तुम्ही असं कसं म्हणता माणसं जीव द्यायले जीवासाठी ज्या दिवशी वेळ येते का त्यावेळेस मागं सरकत येत विठाला 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 एक वानरीन त्या वानरणीला एक पिल्लू होतं छोटंसं हौदामध्ये पडली ती वानरीन पाणी कमरेपर्यंत आलं पाणी खांद्याला लागलं तिनं खांद्यावर पिल्लू घेतलं होतं एक पिल्लू तिचं पोटाचं पिल्लू काढलं वानरणीनं कुठे घेतलं खांद्यावर घेतलं शेवटी नाका तोंडात तिच्या पाणी जायला लागलं त्यावेळेस तिनं ती पिल्लू हातावर घेतलं असं मी गेले ते गेले पण माझा कुलदीपक माझा वंशाचा दिवा वाढला पाहिजे म्हणून असं हातात धरलं ते पिल्लू शेवटी त्या वानरणीच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं तिनं तीच पिल्लू पायाखाली घातलं त्याच्यावर उडी मारली आणि बाहेर निघाली ती म्हणली आप मर गए पिछे डूब गई दुनिया मी गेल्यावर ह्या पिल्ल्याचं काय मी जर असेल तर असे 2-4 होते पिल्ले म्हणजे पिल्लू आवडते का जीव आवडते म्हणजे सरते शेवटी जीवा इतकं काही आवडायचं माणसाला नाही आता अजूनही पहा तुम्ही एखाद्या माणसाचं जर अंगठ्याला गँग्रीन झालं गँग्रीन कळते तुम्हाला ते अंगठाच कापावं लागते ते कळालं का दुखणं तुम्हाला गँग्रीन म्हणतात त्याला काय म्हणतात ते बिड्या वाढणाऱ्याला वगैरे जास्त होते ते गँग्रीन झालं एक जणांना डॉक्टर म्हणले अंगठ्यापासून पाय काढावं लागतं ती म्हणली काय येडे झाले का डॉक्टर साहेब तुम्ही कसं करा मला काय करायचं बघतो म्हणला मी तिकडे आयुर्वेदिक काय असेल तर पुन्हा महिन्याभरानं पुन्हा दवाखान्यात आले की डॉक्टर म्हणले कुठून पाय काढावं लागते गुडघ्यापासून पाय काढावं वरी गेलं म्हणले आता ते चरत काढा बाबा म्हणला आता शेवटी कसं काढला शेवटी अजून ते गँग्रीन वर 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 गेलं ते म्हणलं आता मेलो तरी चालेल पण मी पाय काढणार शेवटी ते मांडीपर्यंत गेल्यावर ते म्हणले डॉक्टर साहेब म्हणले हे पा तुम्हाला आता पाय काढायचा आहे तर न काढा आता जर तुम्ही पाय नाही काढला तर तुमच्या कशाला धोका आहे जीवाला धोका म्हणला आताच कापा म्हणजे पाय महत्वाचा का जीव महत्वाचा आहे शर्ते शेवटी जीवा इतकं काही माणसाला आवडत नाही जीव माणसं म्हणतोय वाचला पाहिजे पैसे गेले तर गेले पण काय वाचला पाहिजे महाराज म्हणले तो जीव सुद्धा मी देवाच्या पायावर अर्पण करायला तयार आहे पूर्णाहुती जीव आणि तुका ठेवून ठेला भाव एवढी माझी देवावर भावना आहे याचंच नाव पूजा आहे अशी पूजा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे वाचा देवाला अर्पण करणं
जीव देवाला अर्पण करणं. आणि अशी जर पूजा आपल्या जीवनामध्ये घडली तर निश्चित ती देवापर्यंत पूजा पोहोचती. पूजा होती मुक्ता फळी रस ओया मंगळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी 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 वाजवा माय बाबा. या काळाला आपणही प्रत्येकानं आपण देवाची पूजा समजून आपलं कर्म केलं पाहिजे. आता थोडी बदल करा. पण देवपूजा तर करतच जा, पण देवपूजा केल्यानंतर घराच्या बाहेर तुम्ही ज्यावेळी निघालात ना, जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून तुम्ही पूजा समजून करा. या वाटेला आलेलं जे आपल्या कर्म आहे, कर्म ही पूजा आहे असं समजून कर्म जर केलं तर मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरी कोणती देवपूजा नाही. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. जे हातल्या वाटेला आलेलं काम आहे ना, पूजा समजून करा. तुम्हाला वेगळी देवपूजा करायची गरज नाही. आता बरीचशी लोक या कोरोना काळामध्ये किती कर्म चांगलं करायलेत. गोर गरीब गरजू लोकायला अन्नधान्य वाटप करायलेत. काही ठिकाणी कोरोनासाठी काही लोक जे कोरोना योद्धे म्हणून काम करायलेत. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर, जीवावर गोळी, ते डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, मेडिकल स्टाफ, पोलीसकर्मी, आर्मीचे जवान, हे जे जीवावर गोळी करून जे काम करलेत ना, मला वाटतं त्याच्यापेक्षा जगात दुसरी कोणती देवपूजा. आपल्या वाट्याला आलेलं काम चोखपणे पार पाडणं याचंच नाव पूजा आहे. त्याच्यामध्ये बेईमानी करायची नाही, त्यालाच नाव पूजा म्हणतात. जे तुमच्या वाटेला आलेलं ते काम पूजा समजून करायचं. गुत्तवुरकी धंदा करायचा नाही. जे करायचंय ते मनातून काम करायचं. काही शिक्षक मंडळी, काही गुरुजन वर्ग, या अशा बंद काळामध्ये सुद्धा काही काही शिक्षक घरी जाऊ जाऊ शिकवायलेत. घरी जाऊ जाऊ ट्युशन चालू आहे, नसल फीस तर पुन्हा दे, पैसे कुठं चाललेत, पण तुझं वर्ष वाया जाऊ देऊ नको असं समजून तळमळ तळमळ करून काही काही गुरुजी लोक शिकवायलेत. ही देवाची पूजा नाही का सांगा तुम्ही मला. अशी जे तुमच्या वाटेला आलेली पूजा आहे. आता लसीकरण सुरू आहे. काही काही श्रीमंत लोक आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लसीकरणाचं शिबिर राबवायलेत. गोर गरीब स्वतः वाहनानं जाऊन लोक आणून त्याला नेऊन लसीकरण करायला लावायलेत. म्हणजे त्याचं जीव वाचणं ही पूजा नाही तर का. अशा आपल्या वाट्याला जे काम येईल आणि ते काम जर खरं चोखपणे आपण जर पार पाडलो तर त्याचं नाव पूजा आहे. अशी प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा, कर्म ही पूजा आहे अशी समजून आपण जर देवपूजेसारखं सर्वांनी जर करत राहिलोत, मला वाटत नाही आपल्याला देव प्रसन्न होणार नाही म्हणून. निश्चित होणार. आणि म्हणून तीच पूजा आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी आपण कशानं सुरुवात करावी. वाणी पांडुरंग घेतो दनी वाचन पूजेला सुरुवात करावी. या न्यायानं आमच्या या बारगिरे परिवाराने मारुतीरायाची पूजा केली. त्यांच्या जीवनामध्ये इच्छापूर्ती मारुतीरायानं त्यांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जी काही त्यांच्या मनोवांछित पूर्ण इच्छा व्हाव्यात. सुखी समृद्धी ऐश्वर्य सर्वांना लाभावं. गावही सुखी राहावं. आलेली सगळी लोक आपण जेवढी जेवढी इथं चांगले आलेले आहात, इथून चांगलं संकल्प करून जा. आपण सर्व सुखी राहावं अशी आशा करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, टाळी 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 टाळी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल दे दे, विठ्ठल दे दे. आ बोलिले पुरे वाकोडे उत्तर करास महाराज नाही उच्चारिला ते कारमिया पुला करास महाराज. तू का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करास महाराज. तू ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखले चरण. उधारे तू म्हणाय तो दाई नारायण, पूर्वाळे कल्पनाये ते सापडले क्षण. आता उधारे तो म्हणाय तो दाई नारायण, कामने भूक दिडाने वाले लाभ. आता उधारे तू म्हणाय तो दाई नारायण, पुरोने आरती चक्रपाने वाळते. नवस धंदे काळा पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा. नवस धंदे काळा दिवस कावा येत्या उभा चलमुख जवळ.